मराठ्याला आजपर्यंत मराठ्याला शरद पवार एवढा घातक आहे त्यानं आपल्या मराठा समाज आरक्षण कारण ओबीसीला दिलं असे नाही ते कुट्या करून ठेवल्या. आज ते सुप्रिया सुळे त्याचीच मुलगी आज बापानं सगळं मराठा समाजावर असं 2 नंबर कुणाचे बी लाचारी करून कमिली प्रॉपर्टी. आज सुप्रिया सुळेला कुठंच काही कमी नाही, बापानं भरपूर कमी ठेवले. मराठे गोरगरिबाला मारून त्यांच्या रक्त पिळून कमिलेलं आहे. ती त्या सुप्रिया सुळेला कळायला पाहिजे की आपल्या बापानं नुकसान केलं, आपण तर करून मराठ्यासोबत राहावं. ही पोरगी तशी नाही, ही पोरगी त्याच्यापेक्षा नालायक निघाले. त्याच्यामुळं आम्ही कुणाच्याही नाहोत, आम्ही ट्रायल दिलेलं आहे. आणि आत्ता दादा म्हणजे मराठा समाजाची जी पत आहे की मराठा ज्यावेळेस लढाईत उतरतो त्यावेळेस जिंकतोच, ही मराठ्यांची ओळख आहे त्यासाठी. ही ओळख आम्ही टिकवण्यासाठी दादाच्या मागं एका गठ्ठ्यानं आहोत. आम्ही गावोगावी बैठका चालू आहेत. तुम्ही पाहिले आता 3-3 हजार लोक एका गावात बैठकीला आहेत. शपथ घेऊन दादाच्या पाठीमागं पाठिंबा देतात. कारण आजपर्यंत आपण शरद पवार असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील, ते फक्त आम्हाला काय म्हणत असतात, आम्ही तुमच्यासाठी 365 दिवस 24 तास आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. मग 365 तास 24 तास तुम्ही अवेलेबल आहेत, तरी 40 वर्षापासूनचा जो हा लढा चालू आहे, तो लढा आतापर्यंत जो लढत आलेला त्याला ओबीसीमधून आरक्षण का भेटलं गेलेलं नाही, किंवा ह्याच्या अगोदर जरी आरक्षण दिलं गेलेलं होतं 16%, ते सुद्धा हे टिकवू शकले नाहीत. तेव्हा मग 24 तास कुठे गेले होते? त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी कोण करत असं फक्त मनोज जरांगे पाटील. त्याच्यानंतर आम्हाला नेता नको काही नको, फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं आहे. शरद पवारचा तर माणसं नाहीतच आम्ही मराठा. पहिली जी अडचण आहे मराठा समाजाला पवार कुटुंबाकडूनच सगळ्या सुरुवातीपासून आहे. मंडळ आयोग त्यांच्याच वेळेस लागू झालेला आहे. आता 30 वर्ष झालेत, त्यांना अजून माणसं भेटतच आहेत. त्यांनी अजून सुद्धा तेच करत आहेत. त्यांची पहिली पिढी सुद्धा सुखरूप होती. आता सुप्रियाताईच्या टाईमला सुद्धा त्यांचे सगळं सुखरूप आहे आणि त्यांनी पुढची सुद्धा फळी त्यांची सुखरूप करत आहेत. या मराठा आंदोलनाचा ह्यांनी पूर्णपणे वापर करून स्वतःचं सत्ता कसं बसावं तेवढा प्रयत्न चालू आहे ह्यांचा, आणि ह्यांनी वाटच बघायला लावणार आहेत. म्हणून ही महाविकास आघाडी महायुतीपेक्षा घातक आहे की काय असं वाटत आहे. बऱ्यापैकी मराठा समाजाचा खरा सगळ्यात मोठा विरोध जर असेल तर शरद पवारांना आहे. ते देवेंद्र फडणवीसपेक्षा जास्त नुकसान जर कोण केलेलं असेल तर शरद पवारांनीच केलेलं आहे. आणि आता त्यांची पुढची पिढी सुप्रिया सुळे हे नक्कीच मराठ्यांना वाट बघायला लावत आहेत. नुकसान मराठा समाजाच्या सगळे गोळे असले गाणारे लोक घेऊन शरद पवारने जे केलेलं आहे, मराठ्याला आजपर्यंत मराठ्याला शरद पवार एवढा घातक आहे त्यानं आपल्या मराठा समाज आरक्षण कारण ओबीसीला दिलं असे नाही ते कुट्या करून ठेवल्या. आज ते सुप्रिया सुळे त्याचीच मुलगी आज बापानं सगळं मराठा समाजावर असं 2 नंबर कुणाचे बी लाचारी करून कमिली प्रॉपर्टी. आज सुप्रिया सुळेला कुठंच काही कमी नाही, बापानं भरपूर कमी ठेवले. मराठे गोरगरिबाला मारून त्यांच्या रक्त पिळून कमिलेलं आहे. ती त्या सुप्रिया सुळेला कळायला पाहिजे की आपल्या बापानं नुकसान केलं, आपण तर करून मराठ्यासोबत राहावं. ही पोरगी तशी नाही, ही पोरगी त्याच्यापेक्षा नालायक निघाले. त्यानं आजपर्यंत भरपूर दिलेत आणि अनेक त्यांचं एकच असतं निवेदनं घेणे आणि समाजाला कसं लुबाडता येईल आणि समाजाचा त्या कसा फायदा घेता येईल, एवढंच शरद पवारांचं म्हणजे शरद पवार घराण्याचं एवढंच मत असतंय. आणि सर्वसाधारण लोकांना पिळायचं कसं त्यांच्या डोसक्यात एवढंच बसलं आहे. आजपर्यंत जे काय नुकसान झाली फक्त पवार घराण्यापासून झाले आणि मराठाला लुटण्याचं काम पवारांनी केलंय आणि इथून पुढे पण तीच करणार आहेत. त्याच्यासाठी मराठा समाजाने सावध होऊन अशा हरामखोर लोकांना लाताळलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. सांगायचं की आम्ही जे काल जे आमच्या मराठा समाजाच्या लोकांनी जे सुप्रिया सुळे असतील किंवा जयंत पाटील असतील यांच्या पुढे जे त्यांनी आंदोलन केलं, त्याचं कारण असं आहे की मागे SIT नेमली गेली आणि त्यावेळेस मीडियातून दिवस रात्र शरद पवार यांचं हे आंदोलन आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जर जिथं आंदोलन झाले, जसं माझं गाव आहे किंवा कुठल्याही गावात तुम्ही जा आणि तिथल्या लोकांचं असं काढा की खरंच हे आंदोलन कुणाच्या पुरस्कृत आहे का, तर हे स्वयंपूर्त आहे. तुम्ही SITची चौकशी करा, आमच्याकडे सगळं आहे. आम्ही निधी कसा गोळा केला, आम्ही मंडप कसा लावला, आम्ही स्पीकर कसं लावलं, आम्ही बॅनर कसे छापले, आम्ही खाऊ कसे वाटले, ह्याचं सगळं आमच्याकडं आहे. त्याच्यामुळं हे सगळे अफवा आहेत. आणि आज राहिला प्रश्न, इतकं दिवस आम्ही फडणवीसांना टार्गेट करत आलो किंवा सत्तेतल्या लोकांना, म्हणून हे म्हणायचे की शरद पवारांचे लोक आहेत. तर सरळ साधं गणित आहे की ज्या माणसाकडं 104 आमदार आहेत, दादा गटाकडे 41 आमदार आहेत, शिवसेनेकडे शिंदे गटाकडे 40 आहेत आणि अपक्ष मिळून 200पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे आहेत. आणि विरोधक जे म्हणतो आपण शरद पवार असतील यांच्याकडे टोटल आमदार जर बघितलं तर 71 आमदार आहेत. 12 शरद पवार, 16 उद्धव ठाकरे आणि 43 काँग्रेस, असे 71 आहेत. राहिलेले सगळे कुणाकडे आहेत? सत्ताधारीकडे आहेत.
आणि त्या सत्ताधाऱ्याला जर मागणी करायची नाही म्हणजे आपण वर्गणी मागा गेलोत आणि एखाद्या गोरगरीब भिकाऱ्यालाच वर्गणी मागायची मोठी दे म्हणून असं शक्य नाही होणार नाही. आमदार 200पेक्षा जास्त त्यांच्याकडे आहेत, केंद्रातली सत्ता त्यांच्याकडे आहे. 50%च्या पुढे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला घटनेत बदल करावा लागेल, जसं EWS मध्ये केलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या आरक्षणाला चॅलेंज झालं नाही. आम्हाला जर हे सरकार सत्तेत असणारं 50%च्या पुढचं देतंय न मागता तर ते घटनेत बदल करायला पाहिजे ना आधी. ते केलं नाहीये म्हणून आम्ही त्यांना विरोध करतोय आणि ज्यांच्याकडे आहे त्यालाच मागणार ना, पॉवरमध्ये आहे. आणि आज राहिला प्रश्न ह्यांना का विरोध केला नाही आम्ही मागे उघड तर या लोकांना म्हणजे विरोधक यांचा पक्ष टिकला नाही. या आघाडीला ही भरपूर लोकसभेला आम्ही केलंय. आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलन केलेत, उपोषण केलं, आंदोलनं केले, रास्ता रोको केले, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल झाले, रेकॉर्ड ब्रेक सभा घेतल्या. सगळे रेकॉर्ड मराठ्यांच्या नावाने, काहीच शिल्लक राहिलं नाही. म्हणून आम्ही ट्रायल म्हणून लोकसभेला पाडायचं घेतलं, कारण पाडून तरी सत्तेतले भीतील. कारण ह्यांना कसं वाटायला पक्ष फोडून शकतो, आमदार फोडून शकतो आणि आम्हाला OBC मराठा वाद लावून शकतो. भीतीच राहिली नाही आणि आमचं तळमळ समजायला तयार नाहीत. मी आत्ता म्हणजे हे जे आता जे कारण आहे, सत्ताधारी काय म्हणतात पक्ष आला नाही पक्ष आला नाही. तुम्ही दुसऱ्याचे पक्ष फोडताना विचारलं का त्यांना, चिन्ह फोडताना विचारलं का, आमदार गुवाहाटीला नेताना विचारलं का? म्हणजे तुम्ही दुसरं नाही. आतापर्यंतची GR बघा, मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना तेली समाज आणि माळी समाज हा OBC मध्ये आला, एक 4 ओळीच्या पत्रावर आला मुख्यमंत्र्याच्या. OBC मध्ये आला. ऑलरेडी आम्ही कुणबी आहोत, ते देऊन शकतात, परंतु द्यायचं नाहीये. का द्यायचं नाही? कारण ह्यांनीच आधी ओपन झालेत की आमच्या रक्तात DNA आहे, आमच्या रक्तात DNA आहे म्हणल्यानंतर ह्यांना मराठा समाजाची गरजच राहिली नाही ना. आणि म्हणून हे सत्तेतले मस्तवाल झालेले आहेत. आणि ह्यांच्याकडे काय राहिले? ह्यांना स्वतःचं पक्ष टिकवता आलं का? शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, ह्यांना स्वतःचं चिन्ह आमदार टिकवता आले का? काय? कारण सत्ता दोन्ही राज्यातल्या केंद्रातल्या त्यांच्याकडे आहेत, त्या बळावर हे करतायत. मग आम्ही आरक्षण त्यांना कुठल्या मागणार? त्याच्यामुळं आम्ही कुणाच्याही नाहोत, आम्ही ट्रायल दिलेलं आहे. आणि आता दादा म्हणजे मराठा समाजाची जी पत आहे की मराठा ज्यावेळेस लढाईत उतरतो त्यावेळेस जिंकतोच, ही मराठ्यांची ओळख आहे त्यासाठी. ही ओळख आम्ही टिकवण्यासाठी दादाच्या मागे एका गट्ट्यानं आहोत. आम्ही गावोगावी बैठका चालू आहेत. तुम्ही पाहिले आता 3-3 हजार लोक एका गावात बैठकीला आहेत, शपथ घेऊन दादाच्या पाठीमागं पाठिंबा देत आहेत. दादा योग्य निर्णय, समाजाची पत आणि समाजाची मागणी मंजूर होण्यासाठी जे निर्णय घेतील त्या मागणीला, त्या दादांच्या निर्णयाला आम्ही एकमुखानं सगळ्या पक्षाचे मराठी, सगळ्या संघटनेचे मराठी, गरीब असेल श्रीमंत असेल, आम्ही सगळे दादाच्या मागं आहोत. आम्ही फक्त 29 तारखेपर्यंत आम्ही दादाच्या मागं आहोत हे दाखवण्याचा गावोगावी जाऊन प्रयत्न करतोय. आणि दादाला त्या दिवशी निर्णय घेता यावा. आणि दादा जे निर्णय घेतील मग ते आम्हाला काही फरक पडत नाही. महायुती पडली आणि आघाडी पडली, कुणी आलं आणि कुणी गेलं, आम्हाला मुद्दा आहे आमची तळमळ. आमचे लेकरं आम्हाला शिकवायचेत, आमचे लेकरं आम्हाला जगवायचेत. आणि आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आजपर्यंत राहिलेलो आहोत ते. आणि आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांना दिलेला आहे, पण आज आमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्ही वेगळे आमचे आरोप करताय सगळे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काल जो आपलं सुप्रियाताई सुळे अहमदपूर येथे त्यांच्या प्रचारासाठी ज्या आलेल्या होत्या, त्यांना अखंड मराठा समाज अहमदपूर आणि चाकूर येथील जे आमचे मराठा सेवक आहेत त्यांनी त्या ठिकाणी तब्बल 15 मिनिट नाही, जवळपास अर्धा 1 तासापासून त्यांच्या पाठीमागे होते की आम्हाला सुप्रियाताईंना भेटून निवेदन द्यायचं आहे आणि त्यांची आम्हाला भूमिका विचारायची आहे नेमकी. कारण आजपर्यंत आपण शरद पवार असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील, ते फक्त आम्हाला काय म्हणत असतात, आम्ही तुमच्यासाठी 365 दिवस 24 तास आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. मग 365 तास 24 तास तुम्ही अवेलेबल आहेत, तरी 40 वर्षापासूनचा जो हा लढा चालू आहे, तो लढा आतापर्यंत जो लढत आलेला आहे त्याला OBC मधून आरक्षण का भेटलं गेलेलं नाही? किंवा ह्याच्या अगोदर जरी आरक्षण दिलं गेलेलं होतं 16%, ते सुद्धा हे टिकवू शकले नाहीत. तेव्हा मग 24 तास कुठे गेले होते? हे झोपले होते का त्यावेळेस जेव्हा ते 16% आरक्षण निघून गेलं मराठ्याचं? तेव्हा हे कसल्या प्रकारचा 24 तास हा मराठ्यांसाठी वेळ देत आहेत? आणि पुढील या ज्या घटना होत आहेत त्यांच्या स्टेजवरती जाऊन त्यांना विचारायच्या, तर त्यांनी सुद्धा त्यांची स्पष्टपणे शरद पवार आणि सुप्रियाताईंनी भूमिका मांडावी की त्यांना OBC मधून आरक्षण द्यायचं आहे किंवा त्यांना पाठिंबा द्यायचा आहे की कोणत्याही सभेमध्ये जाऊन किंवा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन त्यांची भूमिका मांडावी. कोणी काही बी म्हणलं तर मनोज जरांगे पाटील एक निष्पक्ष माणूस भेटलेला आमच्या समाजाला. त्यांनी एकच विचार केलाय, कुठला बी राजकीय नेता असो त्याला कधीही विरोध आहे आमचा, फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे. त्याच्यामध्ये शरद पवारचा सगळ्यात मुळात विरोध आहे. आणि त्यांच्यात सत्ता असताना 94 असेल त्यावेळेस त्यांनी आम्हाला काहीच दिलं नाही. आणि त्याच्यानंतर बी आम्हाला समाजामध्ये काहीच दिलं नाही आमच्या समाजासाठी.
ते फक्त सत्तेचा उपभोग करण्यासाठी कुठं बी गेलेले असतात. एवढाच उद्देश आहे, बाकी त्यांचा काहीच नाही पडलेला आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी कोण करत असतं? फक्त मनोज जरांगे पाटील. त्याच्यानंतर आम्हाला नेता नको नको काही नको, फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं आहे. शरद पवारचा तर माणसं नाहीतोच आम्ही. मराठा समाजाला असं समजू नये की मराठा समाज शरद पवारचा आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज कधी शरद पवारचा नव्हता. फक्त मराठा समाज स्वतःच्या हिमतीवर आमच्या ह्याच्यावरच चालणार माणूस, बाकी कोणाचं ते नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.